स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन मिळावे व द्राक्ष शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी निखिल ॲग्रो सेल्सचे संचालक बाळासाहेब शिंदे व निखिल शिंदे यांच्या संकल्पनेतून वडनेर भैरव येथे द्राक्ष दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्राक्ष उत्पादनाचे महत्त्व व शेतीतील नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देण्यात आली। द्राक्ष शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होत असून आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादन व गुणवत्ता वाढू शकते असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमास वडनेरचे रावसाहेब भालेराव, माजी सभापती अमोल भालेराव, ग्रामपंचायत सदस्य अमोल माळी, सुरेश वक्ते, अतुल जोंधळे तसेच परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित शेतकऱ्यांनी द्राक्ष शेती संदर्भातील विविध प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले। तसेच या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना द्राक्ष शेतीकडे वळण्यास प्रेरणा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निखिल ॲग्रो सेल्सच्या टीमने विशेष परिश्रम घेतले। उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, वडनेर भैरव। आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपला वडनेर गाव आणि या परिसरामध्ये एक गोड सगळ्यांना दिवस जावा त्याकरिता आपण खऱ्या अर्थाने द्राक्ष दिन दरवर्षी साजरा करतो। द्राक्ष दिन हा साजरा करण्याची कल्पना निखिल ॲग्रोचे संचालक निखिल शेठ आणि डॉक्टर कुंभार सर यांनी खऱ्या अर्थाने ही कल्पना सुरू केली। आणि आपण बघितलं असेल कुठलाही सण असला का त्या सणाच्या दिवशी आपल्या अष्टचित्रे असले तर आपण आंबा पिळून तो साजरा करतो। तसंच भगवान शंकरांना द्राक्ष हे प्रिय होते, त्याच्यामुळं आपण आज शिवरात्रीच्या दिवशी द्राक्ष दिन साजरा करतो। द्राक्ष दिन साजरा करण्याच्या पाठीमागचं खरं कारण असं आहे का द्राक्ष खाल्ल्याने का आपण द्राक्षाचा ज्यूस घेतल्याने जे आपल्या शरीरामध्ये कुठली कमतरता असेल ती पूर्ण भरून निघते। डायबिटीससारखा आजार असेल किंवा कॅन्सरसारखा आजार असेल, जेव्हा आपण द्राक्ष घेतो द्राक्षाचा बरेच डॉक्टर सांगता की तुम्ही बाकी फळं खाण्यापेक्षा द्राक्षाचा ज्यूस करून जरी एखाद्या पेशंटला दिला, तो जर नुसता नारळाच्या पाण्यावर असेल, द्राक्षाचा ज्यूस करून जर द्राक्षाचा ज्यूस दिला तर त्याच्यामध्ये एका सलाईनापेक्षा जास्त ताकद या द्राक्षामध्ये असते। तसंच द्राक्ष हे पीक फळांचा राजा म्हणून जरी आज चर्चेत आहे, जरी आंबा आपण आज फळाचा राजा म्हणत असेल तरी त्याच्यापेक्षा पण आज द्राक्ष हे फळाचा राजा आहे। असं द्राक्षाच्या पिकावरती सर्व शेतकरीच नाही, सर्व भारतीय लोकांचं आरोग्य अवलंबून आहे। आणि शेतकऱ्याला सुद्धा द्राक्षाच्या माध्यमातून 2 पैसे मिळतात। काही लोकांनी ही अफवामध्ये दोन वर्षापूर्वी केली होती का द्राक्षापासून आमका आजार होतो, असं होतं तसं होतं, पण आमच्याकडं 6 वर्षापासून तर 100 वर्षापर्यंत आत्तापर्यंत लोकांनी द्राक्ष खाल्ले। आणि जे लोकांनी द्राक्ष कायम घेता त्यांचं आरोग्य तुम्ही आज जर बघितलं असेल तर 100 वर्ष ज्यांना पूर्ण झाले ते सुद्धा आज द्राक्ष खाता आणि 6व्या वर्षापासून आजपर्यंत द्राक्ष खात आलेले। पूर्वी आमच्याकडं द्राक्ष मनी याच्या द्राक्षामध्ये आता नवीन द्राक्ष आलेले, कुठला बी केमिकल फवारताना आम्ही 45 दिवसानंतर ते केमिकल बंद करतो आणि सेंद्रिय शेती खऱ्या अर्थाने तयार होती। जेव्हा आपण त्याची कटिंग करतो, हार्वेस्टिंग करायला जातो, तेव्हा कुठल्या बी मण्यामध्ये कुठला बी औषध केमिकल राहत नाही। त्याच्यामुळं सर्वांनी द्राक्षाचा खाण्याचा आनंद घ्यावा आणि द्राक्षाची किंमत ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून ती वाढवावा आणि दरवर्षी प्रत्येक गावांनी प्रत्येक तालुक्याने मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष दिन साजरा करावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो। वडनेर ग्रामपंचायतच्या वतीने द्राक्ष दिनाच्या निमित्ताने, महाशिवरात्रीच्या आणि भगवान एकलव्य यांच्या निमित्ताने तुम्हाला आज सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आज महाशिवरात्र निमित्त द्राक्ष दिन म्हणून साजरा करून आनंदमय जीवन जगण्याचा प्रयत्न करू। आज महाशिवरात्र निमित्त यश ॲग्रो लॅब तासगाव सांगली विजय कुंभार साहेब यांच्या संकल्पनेतून आपण दरवर्षी
सालाबादाप्रमाणे यावर्षी द्राक्ष दिन वडनेर भैरवमध्ये साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत। तसेच भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात देखील आज आपण वडनेर गावकऱ्यांनी काही द्राक्ष देऊन आरस लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज महाशिवरात्राच्या दिवशी द्राक्ष का खावेत? द्राक्ष जसे अक्षय तृतीयाच्या दिवशी आंबा लागतो, तसं महाशिवरात्रीच्या दिवशी द्राक्ष हे वाण आपल्या भगवान शंकरांना लागत असतं आणि यापुढे देखील आपण द्राक्ष शंकराच्या पिंडीवर अर्पण करून हा महाशिवरात्र दिन दरवर्षी साजरा करीत जाऊ। आणि द्राक्ष खाल्ल्यानंतर आपल्या आरोग्यासाठी शुगर असेल, BP असेल याच्यावर नियंत्रित मिळतं, म्हणून यापुढे आपण निश्चितपणाने द्राक्ष खाण्याचा प्रयत्न करू आणि द्राक्ष इतरांना देखील आपण खाण्याला कसं द्राक्षापासून काय आपल्याला आरोग्याला सेवा मिळतात आणि आरोग्याला किती उपयुक्त असे द्राक्ष आहेत यापुढे आपण जनतेला सांगण्याचा प्रयत्न करीत जाऊ। या निमित्ताने आपण द्राक्ष दिन साजरा करत आहोत आणि तसेच हे निखिल ॲग्रोसेल्स वडनेर भैरव येथील शेतकऱ्यांच्या असलेल्या प्रत्येक कोणत्याही अडचणीत असो किंवा कशातही असो आणि द्राक्षाचा प्रसार कसा करता येईल यासाठी कायम तत्पर राहील। आणि माझे 2 शब्द संपवतो। जय जय महाराष्ट्र। भारतवासियांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आपण हा महाशिवरात्री हा जो आपला उत्सव आहे हा फ्रूट खाऊन साजरा करूया। त्यात द्राक्ष हे प्रमुख मानलं जावं आणि द्राक्षाबद्दल जी काही निगेटिव्हिटी बाजारात की द्राक्षांमुळे कॅन्सर होतो किंवा काय होतं असं कुठलंही काही नाही आहे, कारण द्राक्षावरती आम्ही स्वतः सगळे शेतकरी बांधव काम करतो आणि 50 दिवसापर्यंत आम्ही पेस्टिसाईड फवारतो। 50 दिवसानंतर 80 दिवस त्याला आम्ही कुठल्याही प्रकारचे केमिकल यूज करत नाही, पूर्ण सेंद्रिय पद्धतीने ती शेती होते आणि त्या द्राक्षामध्ये कुठलंही केमिकल राहत नाही। तरी जे काही खाणारे ग्राहक असतील त्यांना आमची एकच विनंती आहे की तुम्ही या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता द्राक्ष हे प्रामुख्याने खूप चांगलं फळ आहे आणि त्याच्यामध्ये आरोग्यदायी लाईफ आहे आणि ते सर्वांनी यूज करावं हेच मी या निमित्ताने सांगतो।